शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गोहू महाजन व श्री ल माळी कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्री फुले यांनी 1 जानेवारी 1848 पुणे येथील भिडेवारा येथे भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करून शिक्षणाची क्रांती घडवली। यावेळी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले। शिक्षक प्रतिनिधी PR वळवी आणि शिक्षिका प्रतिनिधी मनीषा सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती दिली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर अमरदीप महाजन होते। त्यांनी अध्यक्षीय भाषणात सावित्रीबाई फुले आणि आजच्या मुलींच्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले। उपमुख्याध्यापक SV खैरनार आणि पर्यवेक्षक AL महाजन यांची विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन गिरासे यांनी केले। हा कार्यक्रम स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो। माझे नाव कृतिका जसवंत महाजन, मी इयत्ता 9वी क विद्यार्थी। आज आपण भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आलो आहोत। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला। त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचे अधिकार नव्हते, पण सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी मिळून 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा काढली। तिचा जन्मदिवस आहे, जिच्या जन्माच्या प्रकाशाने भारतीय महिलांच्या जीवनातील हजारो वर्षांचा अंधकार संपविला, जिच्या संघर्षाने स्त्रियांना आत्मसन्मान दिला आणि जिच्या कर्तृत्वाने स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ लावली। हो, आज त्याच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, ज्यांच्या संघर्षाशिवाय आपल्याला दवाखान्यात महिला डॉक्टर दिसल्या नसत्या, प्रशासनात महिला अधिकारी दिसल्या नसत्या आणि शाळेत महिला शिक्षिका दिसल्या नसत्या। आज सर्व क्षेत्रात पुरुषांप्रमाणे महिला देखील आपले कर्तृत्व सिद्ध करताना दिसत आहेत। जातीय समता, विधवा, पुनर्विवाह आणि सामाजिक न्याय यास महत्त्वाचे कार्य केले आहे। सावित्रीबाई फुले यांनी लेख रचनाची सेवा करताना त्यांचे निधन झाले। त्यांचे संपूर्ण जीवन संघर्ष, ध्येय आणि सेवाभावाचे प्रतीक आहे। आज आपण जे काही शिक्षण घेत आहोत ते फक्त त्यांच्या त्यागामुळे शक्य झाले आहे। जेवढे बोलून माझे 2 शब्द संपवले। आजचा कार्यक्रम 3 जानेवारी 1831 या तारखेला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला। त्यांचा जन्म झाल्याबरोबर त्या क्रांतिज्योती नव्हत्या। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या एक समाज सुधारक होत्या, पण सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे त्या स्त्री शिक्षणाच्या जननी होत्या। स्त्री शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली। आपल्या शाळेमध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या समाजामध्ये सर्व मुली समानामध्ये त्यांना असुरक्षितता कुटुंबातूनच वाटते, नातेवाईकांमधूनच वाटते, कधी कधी शाळेतनं वाटते, शाळेतनं येता जाता वाटतं, हो की नाही। मग या विषयावर मी बोलवलं होतं इथे, पण कोणी आलं नाही। त्या गोष्टीवर आपल्याला स्त्री मुक्ती करण्यासाठी काम करायला सुरुवात करायची आहे आणि म्हणून त्यासाठी सुरुवात कोणापासून करणार? एक्झॅक्टली तुमच्या स्वतःपासून। 25 डिसेंबर रोजी स्त्री मुक्ती दिवस असतो। जागतिक स्त्री मुक्ती दिवस हा 25 डिसेंबरला असतो, परंतु ते जवळ कोरिलेट करत आपण 3 जानेवारीला